नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी चौपाटी या मराठी चॅनलवर. आज पाहणार आहोत आपण इतिहास व नागरिकशास्त्र याचा 6 धडा 3 हडप्पा संस्कृती याचा संपूर्ण स्वाध्याय. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला, दिलेल्या पर्यायापैकी योग्य हे निवडा. हडप्पा संस्कृतीचा शोध डॅश डॅश या ठिकाणी लागला. याचे पर्याय आहेत अ गंगा, ब यमुना, क सिंधू, ड गोदावरी. याचे योग्य उत्तर आहे सिंधू. 2. हडप्पा संस्कृतीतील महास्नानगृह डॅश डॅश या ठिकाणी सापडले. याचे पर्याय आहेत 1 धोलविरा, 2 लोथल, 3 कालीबंगन, 4 मोहनजोदडो. याचे योग्य उत्तर आहे ड मोहनजोदडो. 3. हडप्पा संस्कृतीतील डॅश डॅश या शहराच्या ठिकाणी गोदी सापडली आहे. याचे पर्याय आहेत अ लोथल, ब राखीगडी, क बनावली, ड धोलावीरा. याचे योग्य उत्तर आहे अ लोथल. प्रश्न क्रमांक 1 मधील ब आहे चूक बरोबर ते लिहा. 1 आहे दूरवरच्या प्रदेशांशी असलेला व्यापार हे हडप्पा संस्कृतीच्या विस्ताराचे प्रमुख कारण होते. याचे हे विधान बरोबर आहे. 2 हडप्पा संस्कृतीतील लोक सार्वजनिक आरोग्याबाबत जागरूक नव्हते. याचे उत्तर आहे हे विधान चूक आहे. 3 हडप्पा संस्कृतीच्या ऱ्हासाचे व्यापार मंदावणे हे एक कारण होते. हे विधान बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 2 संकल्पना चित्र पूर्ण करा. एक आकृती दिलेली आहे, त्यामध्ये हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये लिहायची आहेत. पहिले वैशिष्ट्य आहे नगर रचना, दुसरे आहे घर बांधणी, तिसरा आहे सांडपाण्याची व्यवस्था, चौथा आहे सुव्यवस्थित रस्ते, 5 आहे मुद्रा आणि 6 आहे मातीची भांडी किंवा खेळणी. प्रश्न क्रमांक 2 ब आहे शब्दकोड्यातून उत्खननातील जागांची नावे लिहायची आहेत. शब्दकोडे दिलेले आहेत, यामध्ये तयार होणारे शब्द आपण शोधलेले आहेत. ते पुढील प्रमाणे 1 हडप्पा, 2 लोथल, 3 धोलावीरा, 4 कालीबंगन आणि 5 मोहनजोदडो. प्रश्न क्रमांक 3 आहे टिपा लिहा. 1 मोहनजोदडो येथील महास्नानगृह. उत्तर आहे मोहनजोदडो येथील महास्नानगृहे ही पक्क्या विटांनी बांधलेली होते. जलकुंड होते, त्यात पाणी भरण्याची, खराब पाणी बाहेर काढण्याची अशी उत्तम सोय होती. याचा वापर धार्मिक विधीसाठी केला जात असावा. 2 हडप्पाकालीन वस्त्र व दागिने. याचे योग्य उत्तर आहे हडप्पाकालीन लोक सुती व रेशमी कपडे वापरत. स्त्री पुरुष गुडघ्यापर्यंतचे वस्त्र व उपरणे वापरत असत. ते सोने, चांदी, तांबे, शंख व रंगीबेरंगी दगडांपासून हार, बांगड्या, अंगठ्या व कंबरपट्टा यांसारखे दागिने बनवत असत. 3 हडप्पाकालीन कला आणि मनोरंजन. याचे योग्य उत्तर आहे हडप्पा संस्कृतीतील लोक उत्तम कारागीर होते. त्यांनी नर्तकीची कास्य मूर्ती व राजा धर्मकुरूचा पुतळा बनवला. मनोरंजनासाठी मातीची खेळणी जसे बैल, कुत्रा, हत्ती, चाकावर फिरणारी गाडी, भिंगरी आणि शिट्टी तयार करत असत. प्रश्न क्रमांक 4 आहे पाठातील नकाशाचे निरीक्षण करा व प्रश्नांची उत्तरे लिहा. शेजारी आपण नकाशे दिलेला आहे. प्रश्न क्रमांक पहिला आहे भारतातील राजस्थान या राज्यातील हडप्पा संस्कृतीच्या कोणत्याही एका स्थळाचे नाव लिहा. याचे उत्तर आहे कालीबंगन, हे राजस्थानमधील आहे. 2 भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमेबाहेरील हडप्पा संस्कृतीच्या कोणत्याही एका स्थळाचे नाव लिहा. सध्याची भारताची सीमा पाहता आपण मोहनजोदडो हे ठिकाण आपल्या भारताच्या बाहेर आहे. 3 मंडा हे हडप्पा संस्कृतीचे स्थळ कोणत्या नदीच्या तीरावर आहे. याचे योग्य उत्तर आहे चिनाब नदी. 4 दायमाबाद हे हडप्पा संस्कृतीचे स्थळ वर्तमान काळातील भारतातील कोणत्या राज्यात आहे. याचे योग्य उत्तर आहे महाराष्ट्र राज्यात. प्रश्न क्रमांक 5 आहे खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 1 आहे हडप्पा संस्कृतीतील प्रमुख नगर रचना ही आजच्या शहरांच्या नियोजनासाठी आदर्श कशी ठरू शकते हे स्पष्ट करा. याचे योग्य उत्तर आहे सुनियोजित रस्ते. रस्ते समांतर व काटकोनात छेदणारे होते. मजबूत घरे. घरे पक्क्या विटांनी इंग्लिश बॉन्ड पद्धतीने बांधलेली होती. सांडपाण्याची व्यवस्था.
पक्क्या विटांची व झाकलेली गटारे होती. स्वच्छता, घरांमध्ये विहीर, शौचालय व सांडपाण्याची उत्तम सोय होती. अशा पद्धतीने आजच्या शहरांच्या नियोजनासाठी आदर्श ठरू शकते. 2. हडप्पा संस्कृतीची अर्थव्यवस्था उतरणीला का लागली? याचे योग्य उत्तर आहे राजा सार्गनच्या काळानंतर मेसोपोटेमियामध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली. त्यामुळे हडप्पा संस्कृतीचा मेसोपोटेमियाशी व्यापार हळूहळू थांबला. व्यापार थांबल्यामुळे उद्योगधंदे कमी झाले आणि अर्थव्यवस्था उतरणीला लागली. कृती 1. हडप्पा संस्कृतीतील एखाद्या उत्खनन स्थळाची प्रतिकृती तयार करा. शेजारील आपण आकृतीमध्ये प्रतिकृती तयार करण्यासाठी दिलेली आहे आणि त्यासाठी लागणारी साधन सामग्री पुढीलप्रमाणे. पाया, पुट्ट्यासाठी माती पसरवून पाया तयार करा. भिंती काडेपेट्यांनी लाल रंग देऊन इंग्लिश बॉन्ड, एक आडवी एक उभी पद्धतीने भिंती उभ्या करा. सांडपाण्याची व्यवस्था करण्यासाठी घराच्या एका कोपऱ्यातून पाणी बाहेर जाण्यासाठी मातीचा छोटा पाईप जोडा. कृती क्रमांक 2. तुमच्या स्थानिक परिसरातील रस्त्यांची रचना आणि हडप्पाकालीन रस्त्यांची रचना याविषयी वर्गात चर्चा करा. तर 1. हडप्पाकालीन रस्ते समांतर आणि काटकोनात छेदणारे होते. आजचे रस्ते अनेकदा अनियमित असतात. 2. हडप्पा काळात रस्त्यावर पक्क्या विटांची झाकलेली गटारे होते. आज सिमेंटची बंद किंवा उघडी गटारे असतात. 3. हडप्पाकालीन रस्ते रुंद आणि स्वच्छ होते. आज अनेकदा कचरा किंवा वाहतूक कोंडी पाहायला मिळते. उपक्रम दिलेला आहे. 1. हडप्पाकालीन सुनियोजित नगर, घरे, रस्ते, जलव्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्था यांची प्रतिकृती तयार करा. अशा पद्धतीने प्रतिकृती तयार करणे. 2. महाराष्ट्र शासनाच्या water.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरून संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान याची माहिती मिळवून वर्गात सादर करावयाची आहे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढील व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.